स्पर्धा पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित केलेली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? या एशियन गेम्सच्या निमित्तानं उपस्थित सर्व परदेशी खेळाडूंचं भारतीय खेळाडूंच्या वतीनं मी मनापासून स्वागत करतो। आज महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची स्पर्धा होती आणि ही स्पर्धा करण्याचं सौभाग्य पिंपरी चिंचवडकर म्हणून इथला एक प्रतिनिधी म्हणून मी असेल, शत्रुघ्न काटे असतील, नाना काटे असतील, आमच्या बिसेताई कुटेताई असतील, या सर्वांनाच लाभलेलं आहे। आणि हे स्वप्न हे स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज सत्यात उतरताना दिसतं आहे। 13 देशातनं जवळपास 170पेक्षा जास्त स्पर्धक या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, IMFचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुरेंद्रजी शेळके असतील, आमचे कर्नल सिंग असतील, यांचंही मनापासून कौतुक करतो। त्यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धेचं नियोजन केलं, खेळाडूंचं आणि त्यांच्या स्पर्धेचं राहण्याची व्यवस्थापासून तर सगळी व्यवस्था ही महापालिका आणि IMFCनी केली, त्याबद्दल त्यांचंही मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो। आणि स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंना पिंपरी चिंचवडकरांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीने आणि इंडियाच्या वतीनं मी त्यांना मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो। संपूर्ण महाराष्ट्रामधूनच पिंपरी चिंचवडमध्ये या गेमचं आयोजन केलं गेलेलं आहे, याचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल? याचं श्रेय मी आत्ताच म्हटलं की महापालिकेने असं इनिशिएटिव्ह आपण जर पाहिलं, महाराष्ट्र हा सांस्कृतिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे। मग ते खेलो इंडिया असो किंवा मग मुख्यमंत्री चषकच्या माध्यमातून विविध स्पर्धेंचं नियोजन असू द्या। माननीय पंतप्रधानांनी जो संदेश दिलेला आहे की खेलो इंडिया, खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया, या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रसुद्धाही पाठीमागे नाही आहे आणि यामध्ये पिंपरी चिंचवडचाही सहभाग जास्ती प्रमाणात आहे। स्वर्गीय आमदार लक्ष्मणभाऊ जगतापांची जी संकल्पना होती ही क्लाइम्बिंग वॉलची, तर ती आज सत्यात उतरली आणि याच्या मागचं सगळं श्रेय हे सर्व पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, महाराष्ट्र शासन असेल आणि केंद्रातील आमचं भारतीय जनता पार्टी म्हणजे मोदीजींचं सरकार असेल, यांचं सगळ्यांचं। तुम्ही पिंपरी चिंचवडचे आमदार आहात आणि तर पिंपरी चिंचवडच्या विद्यार्थ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय संदेश देतात? आज जर आपण पाहिलं की आज कॉम्पिटेटिव्ह युग आहे, मीडिया युग आहे। आज प्रत्येक विद्यार्थी मुलगा हा मोबाईलवर किंवा स्क्रीनवर जे काही फुटबॉलची मॅच असेल, क्रिकेट मॅच असेल, त्या गेम त्याच्यावर न खेळता असं ग्राउंडवर येऊन प्रत्येकाने खेळ खेळला पाहिजे आणि खेलेगा इंडिया तो बढेगा इंडिया खेळण्यामुळं तंदुरुस्त राहतो, मानसिक शारीरिक तंदुरुस्ती वाढते। तर